नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आलेली आहे परत एक नवीन प्रोडक्ट. चला कुठेही वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. 150 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे. हात ओला करायचा आहे पाण्यानं आणि हे पाणी असंच सगळ्या साबुदाण्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी जरासा साबुदाणा ओलसर करायचा आहे आणि 15 ते 20 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. अगदी जरासं पाणी लावायचं आहे. आता अर्धा किलो तोपर्यंत मी बटाटे उकडून घेतले होते. इंदोरी बटाटा घेतला होता. जास्त बटाटा उकडून घ्यायचा आहे आणि ठेचून घ्या किंवा तुम्ही किसणीनं किसून घ्या. असं जास्त शिजला असेल तर पटकन असं एखादं पाणी प्यायचं पेला घेऊन त्यानं पटपट आपण असं ठेचू शकतो, स्मॅश करू शकतो किंवा स्मॅशरनं केलं तरी चालेल. याच्यात अजिबात गाठी राहता कामा नाहीत. अगदी छान फाईन असा मऊ मस्त बटाटा व्हायला पाहिजे. इंदोरी बटाटा घ्या म्हणजे तो गोडसर नसतो. सगळं छान मिक्स करायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. एखादी गाठ आली तर परत स्मॅशरचा वापर केला तरी चालेल किंवा भांड्यानं बारीक करा. चला आता काय करूया, असा मस्त बटाटा झाला आहे बाजूला ठेवूया. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. साबुदाणा आपण पाणी लावून ठेवला होता आणि आता तो आपण परतून घ्यायचा आहे. म्हणजे साबुदाणा जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आता लो टू मीडियम आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि साबुदाणा परतून घ्यायचा आहे. आता आज आपण उपवासाचं पॅटीस करतो आहे. घरात तुम्ही वापरा किंवा बिझनेस पर्पजसाठी, दोन्हीसाठी मी तुम्हाला सांगते आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे. तर साबुदाणा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मोठ्या गॅसवर भाजायचा नाही, तो काळा होईल, करपेल, मग रंग आपल्या पॅटीसचा खराब येईल. म्हणून मीडियम टू लो गॅसवर. मी तुम्हाला वेळ सांगू शकते पण पुढं मागं वेळ झाली तर तुम्हाला प्रोडक्ट परफेक्ट नाही होणार. तर सिम्पल आहे. एखादा साबुदाणा मस्त खावा, कुरकुरीत झाला आहे, असा मस्त कुरकुरीत लागला की आपला साबुदाणा झाला आहे. साबुदाणा जेव्हा छान भाजला जाईल तेव्हा तो मस्त असा फुलायला लागतो. पूर्ण गार करत ठेवायचा आहे आणि मग मिक्सरवरनं भरड काढायचा आहे. भरड काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अजिबात फाईन पावडर काढायची नाही. जेवढा भरड होईल तेवढा भरड काढून आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे. साबुदाणा कुरकुरीत खाऊन बघा, कुरकुरीत व्हायला पाहिजे तेव्हा तुम्ही भाजणं थांबवा. त्याच कढईत साबुदाणा पूर्ण गार होईपर्यंत ठेवा आणि गार झाल्यावर मिक्सरवर भरड काढा. चला आता हा साबुदाणा जो आपण काढला आहे तो पण बाजूला ठेवूया आणि आता आपण सारण करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून जिरे, हे एवढंच मिक्सरवर पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे. मिरचीची पेस्ट तयार आहे. आता एक नारळ घेतला होता, साधारण 35 रुपयाचा मीडियम साईजचा नारळ आहे. तो छान खवून घ्यायचा आहे. पांढरा भागच घ्या, काळा भाग अजिबात घ्यायचा नाही. त्यात चवीपुरतं मीठ आणि आपण जी आत्ता पेस्ट केली आहे ती घालायची आहे आणि साखर. मिरची कमी जास्त तुमच्या आवडीनं घाला आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. तुमच्या इथं कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल, पण आमच्या कोल्हापुरात पॅटीसला कोथिंबीर घालतात. चव बघा. मीठ, साखर आणि तिखट आपलं कवरला काही येणार नाही, तर आतलं स्टफिंग आपलं छान चरचरीत असायला पाहिजे. मिरची व्यवस्थित घाला. आता बटाटा जो आपण हे केला आहे त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे, स्मॅश केलेल्या बटाट्यात, आणि साबुदाणा घालायचा आहे. आता साबुदाणा किती घालायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. थोडासा घाला, छान मिक्स करा. थोडा घाला, मिक्स करा. एकदम एवढी क्वांटिटी बटाट्यात घालू नका. कधी कधी बटाटा सैलसर असतो तेव्हा जास्त लागेल, कधी घट्टसर म्हणजे अगदी आता इंदोरी चांगला असेल आणि तुम्ही शिजवला वर व्यवस्थित असेल तर पाणी त्यात जास्त नसणार आहे. पण कधी कधी काय होतं, सैलसर होतं तेव्हा तुम्हाला पीठ जास्त लागतं, कारण तुम्ही बटाटा उकडला आहे आणि तसाच पाण्यात ठेवला आहे तर तो थोडा सैलसर होतो. त्यामुळं
पिठाचं प्रमाण तुमच्या यानं कमी जास्त होणार आहे. छान मस्त एक 2 ते 3 मिनटं मळा. हा राहिलेला साबुदाणा मी बाजूला ठेवून देणार आहे. पीठ म्हणजे जेवढं भरड तुमचा साबुदाणा असेल तेवढा तुमचा उपासाचा पॅटीस कुरकुरीत राहणार आहे. आणि जेवढं भरड असेल तेवढं तो जास्त वेळसुद्धा कुरकुरीत राहणार आहे. त्यामुळं जेवढं भरड होईल तेवढं तुम्ही साबुदाणा भरड काढा. आता जसं तुम्ही पुरणपोळीचा उंडा करता तसं आपल्याला करायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यात सारण भरायचं आहे आणि छान व्यवस्थित बंद करायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावला तरी चालेल कडेला, म्हणजे पटकन ते छान बंद होईल. जेवढं जमेल दाबून दाबून तेवढं तुम्ही काय करा, सारण भरा. आणि आता सगळं छान बंद करायचं आहे. आता जोपर्यंत व्यवस्थित बंद होत नाही तोपर्यंत छान चिमटा व्यवस्थित दाबून दाबून त्याचा गोल करा. पोकळ ठेवू नका. आणि असा मस्त गोल गरगरीत आपला उपासाचा पॅटीस तयार झालेला आहे. परफेक्ट प्रमाण पुढं आपण बघणारच आहोत. कॉस्टिंगही बघणार आहोत. हे बघा किती मस्त झालं आहे ना. साबुदाणा जेवढा छान कुरकुरीत भाजाल ना, तर तळल्यानंतरसुद्धा जरी मोठा साबुदाणा राहिला ना तरी तो छान तळला जातो आणि त्याचा एक कुरकुरीतपणा आपल्या पॅटीसला येतो. म्हणून साबुदाणा भाजणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि जेवढं भरड ठेवा तेवढा जास्त कुरकुरीत राहणार आहे जास्त वेळ. असेच आपण आता काय करूया, सगळे पॅटीस करून घेऊया. आता दरवेळेला तुम्ही काय करा, जर कोरडं पडलं तर थोडंसं पाण्याचा हात लावा, चांगलं मळा, कडेनं पाणी लावा आणि मग त्याच्यात सारण भरा आणि गोल करा. अशा प्रकारे सगळे पॅटीस आपण करून घेणार आहोत. दर उपवासाला, मोठ्या मोठ्या उपवासाला हे पॅटीस खूप विकले जातात. म्हणजे आमच्या घरात माझे मिस्टरच पॅटीसची लाईन पूर्वीपासून देत आहेत, पण आता एक हे म्हणून देतात, ते त्यांचा मित्र आहे तो करतो आणि हे सगळीकडं दुकानात म्हणजे बेकरी असेल, मोठे दुकान असेल, स्वीट मार्ट असेल, तिथं विकायला देतात. आता तेल तापलेलं आहे. तेल थोडं तापवून घ्या आणि गॅस मीडियम टू लो करा आणि मग त्याच्यात पॅटीस घाला. आता आपली कढई लहान आहे त्यामुळे आणि तेलही तसं कमी आहे म्हणून आपण 2-2 पॅटीस तळून घेणार आहोत. जेव्हा बिझनेस करणार तेव्हा आपली मोठी कढई, भरपूर तेल आणि नेहमी तळताना ना जमिनीवर बसा, गॅस खाली घ्या आणि मग तळा. म्हणजे काय होतं आहे, मोठ्या प्रमाणात असेल तर आपले उभं राहून तळून पाय दुखतात, कारण पॅटीस तळायला थोडा वेळ जातो. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे पॅटीस तळताना कधीकधी तो फुटायची शक्यता असते. जर आपण नीट बंद नाही केलं, मी मगाशी जे सांगितलं की नीट बंद नाही केलं तर पॅटीस फुटायची शक्यता असते. म्हणून खाली बसा, शांत व्यवस्थित तळा. ही सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत छान, म्हणजे साधारण 6 ते 7 मिनटं आपल्याला लागणार आहेत मीडियम टू लोला. आणि अशा प्रकारे सगळे पॅटीस आपले झालेले आहेत. जर तुम्हाला चटणी करायची असेल तर खोबरं, मिरची, थोडे दाणे घाला, जिरे, जरासं आलं आणि मिक्सरवर फिरवा. आता किती कुरकुरीत झालेत हे बघायचं असेल तर झालेत की नाही कुरकुरीत. मस्त मोठा एक पॅटीस खाल्ला की पोट भरणार आहे. आणि आता कट करून बघूया की आपला पॅटीस, आवाज तर बघा काय, आहा हा. आणि आता वाव, किती मस्त पॅटीस झाला आहे. स्टफिंग आत आणि वर पॅटीस, मस्त एक नंबर. खूप मैत्रिणी कमेंट्स करतात की हा प्रोडक्ट दाखवा, तो पदार्थ दाखवा. तर काही मला येत असतील मी लगेच व्हिडिओ करते, पण जर नवीन पदार्थ असेल तर तो जोपर्यंत परफेक्ट येत नाही, होत नाही, तोपर्यंत मला थोडा वेळ जातो. त्यामुळं तुमचा जी काही कमेंट असेल किंवा रिक्वेस्ट असेल तर तो पदार्थ मी आज ना उद्या नक्की करणार, पण फक्त थोडासा वेळ द्या. म्हणजे काय होईल की तो पदार्थ परफेक्ट असला पाहिजे आणि त्याबरोबर आपल्याला कॉस्टिंग काढायला लागतं. त्यामुळं एक व्हिडिओ करायला खूप वेळ माझा जातो आणि आपण आठवड्यातनं 2च व्हिडिओ अपलोड करतो. त्यामुळं थोडासा तुमच्या एखाद्या रिक्वेस्टला थोडा वेळ लागला तर नक्की समजून घ्या.
उपवास पॅटीससाठी आपण बटाटा घेतला आहे अर्धा किलो 20 रुपये, साबुदाणा घेतला आहे 150 ग्रॅम. आता त्यातला आपण 110 ग्रॅम वापरलेला आहे 5 रुपये. मीठ चवीनुसार, मिरच्या 4 घ्या, इथं तिखट होत्या म्हणून 2-3 घेतल्यात. जिरे अर्धा टीस्पून आणि कोथिंबीर लिहिलेली नाही आहे तर कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी, ते एक साधारण 5 रुपये धरले. एक नारळ आपण घेतला आहे 35 रुपये आणि तळायला लागलेलं तेल साधारण पाव किलो घेतलं, पण त्यातलं मला 20 रुपयाचंच साधारण लागलं, बाकीचं तेल राहिलेलं आहे. अशी टोटल आपली होती आहे 85 रुपये. आता मी काय म्हणते, त्याच्यात गॅस आणि इतर काही जर आपला खर्च आला असेल तर तो 15 रुपये मी धरते आहे, म्हणजे 100 रुपये आपला खर्च झालेला आहे. आता यामध्ये 8 मोठे पॅटीस होतात. आता आमच्याकडं मोठा एक पॅटीस खाल्ला की पोट भरतं साधारण, तर हा एक पॅटीस आपल्याला साधारण 12 रुपयाला पडलेला आहे. त्याची विक्री 20 रुपये आहे. आणि जर त्या पॅटीसबरोबर आपल्याला चटणी द्यायची असेल तर तुम्हाला एक 5 रुपये वाढवायला लागतील प्रत्येक ह्याच्या मागं. आता आम्ही कसं करतो की 2 पॅटीस, चटणी आणि पेपर डिश असतील तर असं देतो, आम्हाला ऑर्डर आली की. तर आम्ही काय करतो तर 50 रुपये आम्ही प्लेटला लावतो, म्हणजे 2 पॅटीस आणि चटणी. आता आपण खोबरं, जराशी कोथिंबीर, दाणे, मिरची आणि जिरे आणि मीठ साखर असं घालून फिरवायची आणि थोडी पातळसर ठेवायची पॅटीसला खायला. तर अशी आपली चटणी. जर तसं तुम्ही प्लेट वाईज करणार असाल तर 50ला 2 विथ चटणी. नुसता पॅटीस तुम्हाला करायचा आहे आणि तो तुम्हाला द्यायचा आहे तर आपल्याला 20 रुपये विक्री, जर डायरेक्ट कोण तुमच्याकडनं घेणार असेल तर. पण आता तुम्ही जर ह्याचा होलसेल बिझनेस करणार असाल तर तुम्हाला काय करायला लागेल, हा पॅटीस जर आता 12 रुपये नाही पडणार. जेव्हा तुम्ही होलसेल करणार तेव्हा तुम्ही बटाटे ते सगळं होलसेल जेव्हा घेणार तेव्हा तुम्हाला हा सगळा खर्च कमी येऊन तुम्हाला साधारण 8 ते 9 रुपयाला हा एक पॅटीस पडणार आहे. तो तुम्ही साधारण जर होलसेल केलं तर तुम्हाला 12 ते 13 रुपयाला द्यायला लागतं आणि जो विकणारा आहे त्याला मध्ये 5 रुपये कमिशन एकामागं द्यायला लागतं. ते तुम्ही ठरवून तुम्ही ते करू शकाल. पण डायरेक्ट विकलं तर 10 रुपयाचा पॅटीस 20 रुपयाला गेला तर एकामागं 10 रुपये तुम्हाला मिळतात. खूप छान बिझनेस आहे. थोडे कष्ट आहेत, पण कष्टाशिवाय कुठलाही बिझनेस होत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.